कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कर्नाटकच्या समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर 29 आणि 30 मार्च या कालावधीत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली। हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार आंबा बागायतदार धास्तावले असून मच्छीमारांनी आपल्या नौका किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या आहेत। यावर्षी आधीच 25 ते 30% इतकेच आंबा उत्पादन आहे। त्यातच थ्रिप्स, तुडतुडा, फळमाशीचे संकट ओढवले। आधीच दृष्टचक्रात आंबा सापडलेला असताना पावसाच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे। पावसामुळे आंब्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आंबा बागायतदार धास्तावले। त्याचबरोबर वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असल्याने मासेमारी नौका देखील किनारपट्टीवर उभ्या ठेवण्यात आलेल्या आहेत। तसेच काही नौका समुद्रातून माघारी परतल्यात। मिरकरवाडा, राजीवडा, मिर्या, साखरतट, जाकादेवी, कासारवेली, जयगड, नाटे, हरणे येथील बहुतांश नौका सोसाट्याच्या वाऱ्याच्या भीतीने किनाऱ्यावर स्थिरावल्या आहेत।